बातमी राजकीय आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची आहे। कारण ठाकरे सेनेचे आमदार आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे आता लवकरच एक मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। साम टीव्हीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरेंकडे ठाकरे सेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे। आदित्य ठाकरेंना पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनी ही नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। 2003 मध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षामध्ये कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, अगदी त्याच प्रकारे आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करून पक्षाची धुरा त्यांच्याकडे देण्यात येईल असं समजतंय। आणि यासाठी शिवसेना पक्षाकडून कार्यकारिणीची बैठक बोलावून तसा रितसर प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाऊ शकतो। 2010 साली युवा सेनेच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली। 2017 मध्ये मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली। 2018 साली शिवसेना पक्षाचे नेते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले। 2019 मध्येच पर्यावरण, पर्यटन आणि शिष्टाचार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। 2014च्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेतून ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले।